नमस्कार. सिंह राशीच्या सर्व जातकांचं ज्योतिष आणि रहस्यमध्ये मनापासून स्वागत आहे. मे महिना हा तुमच्यासाठी कोणते मोठे बदल घेऊन येतोय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा महिना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी सूर्य हा उच्च स्थितीत आहे. मग या महिन्यात तुमचं आरोग्य कसं असेल, शिक्षणासाठी हा काळ कसा आहे, नातेसंबंध कसे राहतील, करिअर कसं असेल, अशा सर्व पैलूंचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ग्रहांची स्थिती कशी असेल. तर या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे आणि शुभ आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य 15 मे पर्यंत उच्च स्थितीत आणि तुमच्या भाग्यस्थानात आहे. 15 मे नंतर तो तुमच्या करिअरच्या स्थानात प्रवेश करणार आहे. शुक्र 14 मे पर्यंत मालव्य महापुरुष राजयोग बनवून बसलेला आहे, जो करिअरमध्ये तुम्हाला प्रगती देईल. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरू शकतो. 11 मे नंतर मंगळ पण तुमच्या भाग्यस्थानात येतोय, त्यामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला हळूहळू मिळू लागेल. जर तुम्हाला कोणती नवीन गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन काम एखादं जर तुम्हाला चालू करायचं असेल तर 11 मे नंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि उत्तम आहे. जे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा पॉलिटिक्समध्ये राजकारणात कार्यरत आहेत, त्यांना उच्च असलेला सूर्य मोठे पद आणि मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतो. जे लोक व्यापार करतात, बिझनेसमध्ये आहेत, अशा व्यक्तींना परदेशातून किंवा परदेशाशी संबंधित कामातून नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची शक्यता इथे दिसून येते. जे लोक शिक्षण घेत आहेत, विद्यार्थी दशेत आहेत, त्यांच्यावर गुरुची दृष्टी असल्याने उच्च शिक्षणासाठी अतिशय उत्तम काळ आहे. तुम्हाला जर नवीन कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल, काही नवीन शिकायचं असेल, तर त्यासाठी ही वेळ चांगली आहे, तुम्ही करू शकता. नातेसंबंधांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर गुरु तुमच्या प्रेमसंबंधांना, नातेसंबंधांना, सगळ्या रिलेशन्सना आधार देण्याचं काम सध्या करतोय. पण शनी आणि मंगळ यांची युती झाल्यामुळे तुमच्या वाणीमध्ये थोडासा कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे जोडीदाराशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काय होईल, विनाकारण वादविवाद होतील, ते तुम्हाला टाळायला हवेत. थोडा संयम बाळगा. वैवाहिक जीवन कसं असेल हे आपण पाहिलं तर राहू सध्या तुमच्या सप्तम भावात आहे, त्यामुळे जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. संयम ठेवणं हाच त्याच्यावर उपाय आहे. आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं तर शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या दृष्टीमुळे तुम्हाला थोडासा दातांचा त्रास किंवा घशाशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात. थंड आणि गरम असे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं अवॉइड करायला पाहिजे. हा महिना अधिक शुभ करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल तर रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, आपण काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्या. आणि दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा, ते तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. एकंदर सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना हा धैर्य आणि कष्टाने नशीब घडवण्याचा महिना आहे. जाता जाता मला इतकंच सांगायचंय की आज जे हे विश्लेषण आपण बघितलं, हे एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे किंवा तुम्हाला वैयक्तिक दशा, महादशा, अंतर्दशा कोणती चालू आहे, त्यानुसार ग्रहांचे येणारे परिणाम बदलू शकतात. त्याच्यामुळे आपल्या वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषण करून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.